Hello students, in our previous topic we learn about different parts of plants and their function. Students, plants are the natural resources. म्हणजे वनस्पतींना आपण निर्माण करत नाही तर त्या निसर्गातच आपल्याला आढळून येतात. We make different household articles using plants like a table, chair, etc. etc. Plants are also used in building construction. Students, today we are going to learn about different natural resources. Our next topic will be the properties of natural resources. Students, natural resources are the substances found naturally in our environment. म्हणजेच नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहेत हे आपल्याला पर्यावरणात आपल्याला निसर्गातच आढळून येतात. आता ह्याच्यामध्ये मुख्यत्वे काय तर कोळसा येतो, हवा, पाणी, जमीन म्हणजे माती. आता हे जे सर्व साधनसंपत्ती आहेत हे आपल्याला निसर्गातच आढळून येतात. मीन्स एअर, सॉइल, वॉटर, different gases are the natural resources. Today we are going to learn about first natural resource that will be a air. म्हणजे हवा हे काय एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. All of you aware about air. You feel air but you never see air. In our environment air is found abundantly. Means हवा आपल्या सभोवताली आपल्याला आढळून येते. आता ही जी हवा आहे, हवा म्हणजेच काय, एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. म्हणजे हवा एक वायूंचं मिक्सचर आहे. एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर. देर आर 3 टाइप ऑफ फेजेस: सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फेज. आउट ऑफ विच एअर हॅज अ सिंगल फेज, दॅट विल बी अ gaseous phase. Students, today we are going to learn about properties of air. आज आपण काय पाहणार आहोत? हवेचे गुणधर्म. For that we'll perform an experiment. Here we have 2 balloons. We have to tie those balloons at the 2 ends of the stick. Here we use a stick of borrow. आता ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, काठीला आपण 2 फुगे बांधलेले आहेत. I will tie those balloons on a nail. Then I will try to make this stick in horizontal position. म्हणजे ही जी काठी आहे ही आपल्याला क्षितिजाला समांतर आपल्याला ठेवायची आहे. त्यासाठी आपण हा जो थ्रेड आहे ऍडजस्ट करूया. Here you see the stick in horizontal position. After removing one balloon, you have to observe what happens. Is this stick remains in horizontal position? No, this stick will in vertical position. After tying thread, look what happens. That stick will again come in horizontal position. Means air has mass and weight. आता बघा, कोणत्याही वस्तूला वस्तुमान असतं, त्याच प्रकारे वजन असतं. Then we learn about next property of air. In our next property,
there is an experiment. All of you know this will be a syringe without needle. आता या ठिकाणी या सिरिंजला निडल जी आहे ती निडल काढलेली आहे. दिस इज नोन ॲज पिस्टन. याला काय म्हणतो आपण? दिस इज अ पिस्टन. इन युअर टॉपिक, take a injection syringe without the needle, pull its piston and observe it as you do so. Pull the piston म्हणजे आपल्याला हा जो पिस्टन आहे हा काय करायचा आहे? मागे खेचायचा आहे. मीन्स वी विल पुल पिस्टन इझिली. आपण सहजगत्या हा पिस्टन पुल करू शकतो. वी विल पुल पिस्टन इझिली. देन the piston can pulled out easily. The piston then remains in that position even if you let it go. जर आपण पिस्टन मागे घेतलं आणि फोर्स अप्लाय करायचं थांबवलं तर काय होईल? तर पिस्टन त्याच जागी राहणार आहे. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. This इनलेट होल म्हणजे हा सिरिंज जे मुख आहे ते जर आपण अंगठ्याने घट्ट दाबून ठेवलं, काय केलं आपण? घट्ट दाबून ठेवलं आणि पिस्टन पुल करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. लुक हिअर व्हॉट हॅपन्स. आय विल पुल दिस पिस्टन व्हाईल प्रेसिंग thumb on the inlet hole. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसून येतोय? हा जो पिस्टन आहे हा पिस्टनला आपण फोर्स अप्लाय केल्यावर काय होतो? तो मागे येतोय. परंतु जेव्हा आपण हात रिलीज करतो, आपण हात सोडून देतो त्यावेळी काय होतं? परत तो पिस्टन ओरिजिनल पोझिशनला जातो म्हणजे पुढे परत जातो. जे की आपण प्रेशर न देता म्हणजे इनलेट होल जो आहे तो क्लोज न करता जर आपण करायला गेलो तर तो मागे येतो पुल केल्यावर परंतु परत पुढे जात नाही. आता हे का गुण येतं? आता ह्या ठिकाणी बघा, जेव्हा आपण हा पिस्टन खेचतो थंबनी, जेव्हा आपण हा इनलेट होल क्लोज करून आपण पिस्टन खेचतो त्यावेळी आतमध्ये जी हवा आहे म्हणजे जी एअर आहे त्या एअरला जास्त स्पेस मिळतो आणि स्पेस मिळाल्यामुळे काय होतं? प्रेशर जो आहे आतील प्रेशर जो हवेचा आहे एअर प्रेशर विल मिनिमाइज बट देर आर प्रेशर ऑफ द एअर सराउंडिंग द सिरिंज म्हणजे सभोवतालचा जो प्रेशर आहे त्यापेक्षा आतील हवेचा जो प्रेशर आहे तो कसा आहे? कमी आहे आणि त्याच्यामुळे सभोवतालची हवा करते त्याच्यावर फोर्स अप्लाय करते, प्रेशर अप्लाय करते आणि त्याच्यामुळे हा पिस्टन पुढे जातो. ड्यू टू द रेअर फ्रॅक्शन ऑफ द एअर म्हणजे जी आतील जी हवा आहे आतील हवा कशी होते? विरळ होती आणि विरळ झाल्यामुळे जो दाब आहे तो कमी होतो आणि त्यामुळे बाहेरचा जो जास्तीचा दाब आहे तो काय करतो? फोर्स अप्लाय करतो आणि त्यामुळे पिस्टन ओरिजिनल पोझिशनला येतो. मीन्स air exert pressure on a body called as atmospheric pressure is same in all direction. आता हा एअर प्रेशर सेम इन ऑल डायरेक्शन म्हणजे काय? आता समजा ही सिरिंज व्हर्टिकल पोझिशनला आहे तरी पण प्रेशर एक्झर्ट होतोय. हॉरिझॉन्टल सिरिंज ठेवली तरी पण काय होणार आहे? प्रेशर एक्झर्ट होतोय म्हणजे सर्व दिशांनी हवा काय करते? बल प्रयुक्त करते आणि दाब निर्माण करते. एअर कॅन बी कंप्रेस अंडर प्रेशर म्हणजे आपण दाबाखाली काय करतो? हवा जी आहे ती कंप्रेस करतो. आता रेअर फ्रॅक्शनच्या अगेन्स्ट काय? कंप्रेस. दाबाखाली हवा एकवटतो. मीन्स फेज विल बी कन्वर्टेड इन डिफरंट गॅसेस. गॅसियस स्टेट विल कन्वर्टेड इनटू liquid state, like as in our LPG cylinder natural gas will be compressed in a cylinder and that will be converted into liquid.
then air is affected by temperature. म्हणजे हवा जी आहे ही टेम्परेचरनी अफेक्ट होते. म्हणजेच काय, म्हणजे उष्णतेचा हवेवर परिणाम होतो. आता उष्णता वाढली तर त्या ठिकाणी हवा विरळ होते. देर इज रेअर फ्रॅक्शन इन एअर थ्रू इन्क्रीज इन टेम्परेचर. नेक्स्ट, अंडर ऑर्डिनरी कंडिशन म्हणजे सामान्य स्थितीला ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज 1,01,400 Newton per meter square, and it can be measured with the help of barometer or in the unit of bar. The atmospheric pressure decreases as we go higher above sea level. म्हणजे समुद्र सपाटीपासून आपण जशी वरवर जातो, उंचावर जातो, तसं काय होतं, एअर प्रेशर कमी होत जातो. आणि त्यामुळे बघा उंचावर गेल्यावर आपल्याला श्वसनाला त्रास होतो. एअर फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. आता लाईक ॲज वॉटर लेवल जर आपण पाहायला गेली तर हायर प्रेशरकडनं वॉटर काय होतो, लोअर प्रेशरकडे फ्लो होतो. लाईक ॲज एअर विल फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. Students, there is a great scientist. In 1726, the Swedish scientist Daniel Broglie put forth the important principle that pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of the motion, and the air in its surrounding flows rapidly from higher pressure to the lower pressure. म्हणजे जर हवा जर आपण पाहायला गेली तर ॲट नॉर्मल कंडिशन एअर हॅव अ 1 atmospheric pressure. If blow up air will start means pressure will be decreases. आता प्रेशर, एअर प्रेशर डिक्रीज झाला तर त्या ठिकाणी फ्रॉम हायर प्रेशर एअर विल ऑक्युपाय दॅट स्पेस. देर इज अ ट्रिक इन विच टेक सम वॉटर इन अ प्लॅस्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट इन इट. म्हणजे एखाद्या प्लॅस्टिकच्या कपमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक स्ट्रॉ उभी ठेवायची आहे. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. आपण जी पहिली उभी केलेली स्ट्रॉ आहे त्याला परपेंडिक्युलर अशी आपण घ्यायची आहे. हॉरिझॉन्टली पोझिशनमध्ये एक आणखीन एक स्ट्रॉ घ्यायची आहे. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. म्हणजे आपण जी हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये स्ट्रॉ घेतलेली आहे त्याच्यामधून आपण काय करायचे आहे, फुंकर मारायचे जोरात. On blowing through the straw, the air at its open end is pushed away. जेव्हा आपण जोरात फुंकर मारतो त्यावेळी जी उभी स्ट्रॉ असते त्याजवळची हवा जी आहे ते फुंकरीमुळे काय होते, दूर जाते. मीन्स इट प्रेशर विल मिनिमाइज. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than the atmospheric pressure. म्हणजे वातावरणीय दाबापेक्षा तेथील हवेचा दाब काय होतो, कमी होतो. अँड द वॉटर इन द कप इज पुश फ्रॉम द वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर. आता यावेळी काय होतं, प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं, हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरला काय होतं, पाणी वरती येतं. दॅट in the upward direction and the water comes out in the form of a fountain. आणि त्यामुळे जो पाणी वरती येतो तो फाउंटेनच्या स्वरूपात म्हणजे कारंजीच्या स्वरूपात बाहेर येतो. मग त्यासाठी आपल्याला एअर ब्लो आहे त्याची इंटेन्सिटी वाढवायला पाहिजे. म्हणजे जेवढ्या प्रेशरनी आपण एअर ब्लो करू हॉरिझॉन्टल स्ट्रॉमधनं तेवढा आपल्याला काय मिळणार आहे, तो जो कारंजा आहे फाउंटेन तो आपल्याला जास्त उंचावर उडताना दिसेल.
the more forceful you blow, the higher will be its fountain. The straw fountain works on Bernoulli's principle. आता हा जो प्रिन्सिपल आहे हा प्रिन्सिपल आपण स्प्रे पंपामध्ये सुद्धा वापरतो. आता नॉर्मली स्प्रे पंप आपण कुठे वापरतो तर मच्छर किंवा ढेकूण ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी औषधाची फवारणी करण्यासाठी स्प्रे पंप जो वापरला जातो त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रिन्सिपल यूज केला जातो. म्हणजेच कोणता प्रिन्सिपल आहे, एअर फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर.